सकाळी उठलो आणि माझ्या हातामध्ये पत्रिका पडली. सायमन मार्टिनने सांगितलं की असं असं संमेलन आहे आणि ते उद्घाटक म्हणून मी तुला जाहीर करून टाकले. आजच्या समारंभाचे अध्यक्ष दीपक पवार, मराठी भाषा टिकावी, मराठी भाषा जगावी आणि मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचा सहयोग आहे, सहभाग आहे, तो अत्यंत मोठा आहे. आता जे राजकीय आंदोलन झालं आणि हिंदी भाषेचं मराठी भाषेवर अतिक्रमण होत होतं, त्या अतिक्रमणामध्ये फार मोठी भूमिका आपल्या दीपक पवार यांनी केलेली आहे. आम्ही वसईकर सगळे साहित्यप्रेमी आहोत. साहित्याला वसईतून अनेक साहित्यकार झाले, राजकारणी झाले, पण साहित्य हे वसईचं मूलभूत आहे. आणि समाज साहित्य समाजातूनच निर्माण झालं. ज्ञानेश्वरांची ओवी बघा, तुकारामांची गाथा बघा किंवा एकनाथांचा भारूड बघा, समाजासाठी आहे. बहिणाबाईंचं दळले जात्यातून साहित्य निर्माण झालं आणि गोरा कुंभाराचं मडक्यातून साहित्य निर्माण झालं. म्हणजे साहित्य हे समाजातूनच निर्माण झालं आणि जे साहित्य समाजातून झालं ते अत्यंत उच्च कोटीला गेलं आणि ते अजून परत लोकांच्या आहे, स्मरणात आहे आणि त्यांच्या हृदयात आहे. जे साहित्य समाजातून निर्माण होतो तेच लोकांच्या मनामध्ये आणि त्यांच्यामध्ये ठास करून बसतो आणि त्याच्याप्रमाणे असतो. तुम्ही बघत असाल, म्हणजे तुम्हाला आताची पिढी जी आपली आहे ते, त्यावेळेस आपण पु ल देशपांडे हे एक नाव एक मोठ्या गौरवाने देत होतो, पण त्यांचं साहित्य काय होतं? त्यांचं साहित्य समाजभिमुख होतं. त्याच्यामुळे ते अजून अजरामर आहे. पिढी बदलली पण त्यांचं साहित्य अजरामर आहे. असे अनेक साहित्यिक महाराष्ट्रात होऊन गेले ज्यांनी मराठी भाषा वाढवली आणि या मराठी भाषा वाढवण्याचं काम हे साहित्यिकांनीच केलं, टिकवण्याचं काम पण साहित्यिकांनीच केलं. म्हणून मला आणि मराठी ही तर आपली मायभूमी आहे, ही आपली मातृभाषा आहे, त्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला, योग्य तो अभिमान आपल्याला प्रत्येकाला असलाच पाहिजे. साहेबांनी तो मला बोलावलंच, त्याच्यामुळे मला आनंद झाला खरंच की मराठी भाषेसाठी एक जे कॉन्ट्रीब्युशन आहे, तो जो योगदान देतो ते अत्यंत चांगलं आहे. कधी प्रोत्साहन कधी लागलं तर निश्चित तुला मदत करू आणि अशीच आपली माय मराठी समृद्ध व्हावी एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.